विशाळगड परिसरात यापुढे एकही निवासी बांधकाम तोडण्यात आलं तर हायकोर्ट त्या प्रशासनाची चांगलीच खबर घेईल, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दम भरलाय. भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा का चालवला, असा सवालही मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. कोल्हापुरातील विशाळगडावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरील तोडकामाच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे. विशाळगडाजवळील हिंसाचार आणि त्यानंतर प्रशासनानं केलेल्या कारवाईच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीनं दाद मागितली होती. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला खडा सवाल केला की मान्सून सुरू असताना बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करू नये, तिथं राहणाऱ्यांचं छत असतं असे स्पष्ट आदेश असतानाही ही कारवाई का केली गेली? पोलीस बघ्याच्या भूमिकेत त्या दिवशी जमावानं जी तोडफोड केली, दंगा घातला, त्यावेळी स्थानिक प्रशासन काय करत होतं? कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी होती, ती पार का पाडली गेली नाही, असा सवाल कोर्टाने विचारलाय. न्यायालयात सादर केलेल्या व्हिडिओत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे, असं सांगत शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या मुख्याधिकाऱ्यांना पुढील सुनावणीला जातीनं उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आजच्या घडीपासून मान्सून संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा मारण्यास स्थगिती देण्याचे आदेशही हायकोर्टानं दिलेत. मुंबई प्रतिनिधी, मराठी यस न्यूज.